राम राम मंडळी, तर स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. मी ओमकार कुंभार, राहणार औसा. सगळ्यात आधी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मेडिकल आल्याच्या नंतर बघितलं की आज लई घाण धुळा झाला दुकानामध्ये. मग आपण म्हणलं की साफसफाई करून घ्यावं. त्यासाठी आपण सगळ्यात आधी झाडून वगैरे काढून घेतले. त्यानंतर सगळे काच असेल पुसून घेतले. त्यानंतर आपण घेतलं पोछा वगैरे मारत होतो. तेवढ्यात बघितलं की बाहेर शाळेतील लेकरांची प्रभात फेरी चालू होती. काही मुलांनी स्वातंत्र्यवीरांचे कपड्यांचा पोशाख वगैरे केला होता. त्यानंतर बघितलं की मागील लेकरांनी तर रंगीबेरंगी कपडे घातले आहेत. तुमच्या इकडे बी अशी प्रभात फेरी होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. प्रभात फेरी बघत बघत आपण पोछा वगैरे मारून घेतला. त्यानंतर पोछा वाळल्याच्या नंतर आपण देवापुढे दिवा लावून घेतला. दिवा लावल्यानंतर मला असं मन प्रसन्न झाल्यासारखं वाटायला. असं बसलं होतं की तेवढ्यात पाटील आली. पाटलाला प्रॅक्टिकल दुकानाची त्याच्यासोबत चाललं होतं. गेल्याच्यानंतर असं काही वाटलंच नव्हतं, कारण ज्या दुकानात बंद होतं तिथलं तिथे एवढं एकच दुकान आहे आपल्या कॉलेजच्या बाहेर, तिथे आपले प्रॅक्टिकल बुक भेटतात. ते बनवत होतं. मग आता विचारलं पाटलाने म्हणले की जाऊ दे आता आपण उद्याच घेऊ. मग काय थेट गाडी वळवली आपण आपल्या मेडिकलवर आल्याच्यानंतर आपल्याला भूक लागली होती. मग आपण आणला होता राईस आणल्याच्यानंतर असं खाल्लो. एक घास त्याचा नंबर एक लागला होता. राईस खातच होतो की तेवढ्यात एक मामा आपल्या खंडोबाची वारी मागा. मग त्यांना खंडोबाची वारी देऊन आपण त्यांना पाणी विचारलं. पाणी पण दिलं. मामा म्हणजे की धन्यवाद बाळा मला पाणी दिल्याबद्दल. मग तेवढ्यात आपला मित्र आणला होता. त्याच्या संग थेट निघालो आपण आपल्या घरी जेवायला, कारण भूक पण लागली होती. आता तुम्ही म्हणता होता तर राईस खाला होतास तरी पण डबल भूकच काय लागली. आपलं तर तसं बाबा, कधी पण टाइम बे टाइम भूक लागते. त्यात जात बघितली बार मांजर असं गाडी पळवलं की RX-100 पळले गाडी पळवत. आपण काय दमानं गाडी पळवत आपण घरी आलो. घरी आल्याच्यानंतर जिम्मी आपल्याला हँडशेक करते वाटतं का तुम्हाला? नाही, तिला भूक लागल्यामुळे तिला आपल्या हाताकडे बघत आहे. खायला देऊन आपण पण खाऊन आपण थेट निघालो मेडिकलवर जातात आपण 2 जिरा सोडा घेतला, कारण आविष्कार पण येणार होता मेडिकलवर आपल्यासोबत. मेडिकलवर आविष्कार बसला होता आपल्या बाजूला. त्याला विचारलं कोणता गेम खेळत आहे? मला फ्री फायर खेळताय तू पण, आपण खेळता फ्री फायर. त्याच्या संग 1-2 डाव खेळलो. त्याच्यानंतर त्याने गेला आणि रिडिंगला त्याने गेल्याच्यानंतर आपण बसलो अभ्यास करायला. थोड्या वेळानं किशन आला त्याच्या थोडा वेळ गप्पा मारत बसलो होतं. तेवढ्यात आपलं दुकानावरचं पार्सल आलं. पार्सल आल्याच्यानंतर त्याला बाय करून त्याला पाठवलं. त्यानंतर आपण पार्सल घेतलं. 4 सही वगैरे केल्याच्यानंतर ते पार्सल आपण तसंच ठेवून दिलं. त्यावेळेला आपली सुट्टी झाली. ती सुट्टी झाल्याच्यानंतर आपण थेट जिमला निघालो. आज घरी जाणार नव्हतो जिमला जाण्यासाठी, कारण खूप उशीर व्हायला होता आपलं सगळं आवरून घ्यायला. आपण थेट मग असं लिफ्टमध्ये चढल्याच्या नंतर असं आपलं बटन आपलं सेकंड फ्लोअरचं बटन वाजल्यानंतर आपण चाललो वरी. यायच्या नंतर चेंजिंग रूम आपले कपडे वगैरे चेंज करून घेतलं. त्यानंतर आपलं कार्डिओ करून घेतला. तर मग मी जिम करतो. तर ह्या मिनी ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर एवढं लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच डेली ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.